नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। या ठिकाणी एकूण 179 जागांची वॅकन्सी आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहितीच्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता काय लागेल, वयोमर्यादा काय लागेल, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व काय माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभाग यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी मित्रांनो, मेकॅनिक डिझेलसाठी 38 वॅकन्सीज आहेत। मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी 61 वॅकन्सी आहे। मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनसाठी 5 वॅकन्सी आहे। मोटर व्हेकल बॉडी बिल्डर शीट मेटलसाठी 22 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। ब्लॅकस्मिथसाठी या ठिकाणी 10 वॅकन्सीज आहेत। ॲटो इलेक्ट्रिशियनसाठी 14 वॅकन्सी आहे। वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिकसाठी 10 वॅकन्सीज आहेत। पेंटर जनरलसाठी या ठिकाणी 5 वॅकन्सीज आहेत। टर्नर या पदासाठी 6 वॅकन्सी आहे। बॅच फिटर किंवा फिटर पदासाठी 3 वॅकन्सी आहे। टेलरिंग व कटिंगसाठी 1 वॅकन्सी आहे। कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। अशा एकूण 179 जागांच्या वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। या ठिकाणी संबंधित ट्रेडमध्ये तुमचा ITI झालेला असेल, सोबत 10वी असाल किंवा 12वी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी अर्ज जे आहेत 30/7/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 10/8/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता। ॲप्रेंटिस बेसिस वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। ॲप्रेंटिस अर्ज करण्यासाठीची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्टली अर्ज या ठिकाणी करू शकता। फीज पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये प्लस GST 18%, एकूण या ठिकाणी 590 रुपये तुम्हाला फीज पेमेंट या ठिकाणी करावे लागेल। मागास प्रवर्गासाठी तुम्हाला या ठिकाणी 295 रुपये इतके फीज पेमेंट करावं लागणार आहे। डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीज पेमेंट तुम्हाला करायचे आहे। MSRTC फंड अकाउंट पुणे या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जो आहे या ठिकाणी काढायचा आहे। डिमांड ड्राफ्ट तुम्हाला ऑनलाईन केलेल्या अर्जासोबत जोडून विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय शंकरशेठ रोड पुणे या ठिकाणी तुम्हाला शासकीय सुट्ट्या वगळून प्रत्यक्ष या ठिकाणी हजर राहून सादर करायचं आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।